नमस्कार मंडळी, वेलकम टू वन ब्लॉग. माझं नाव आहे साधना आणि आज तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत खूपच इंटरेस्टिंग असं प्रोसेस दाखवण्यासाठी. आय होप तुम्ही सगळे रेडी आहात. ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कसं काय आणि पूर्ण प्रोसेससुद्धा दाखवणार आहोत. सो जस्ट बी रेडी अँड राईट नाऊ वी आर इन डोंबिवली, एक्साइटेड फॉर इट. चलो, मी तुम्हाला सांगितलेलं की आपण डोंबिवलीमध्ये आलो आहोत आणि मी तुम्हाला सांगणार होते की आपण इथे नक्की कशासाठी येणार आहोत आणि काय करणार आहोत. सो आता मी इथे पोचलेली आहे महेश्वरी साधू मठमध्ये आणि इथे मी तुम्हाला एका मस्त व्यक्तीसोबत मिळवणार आहे आणि त्याचा इंस्टाग्राम हँडल आहे आय एम सुखी आणि त्याचं रिअल नेम इज विनीत पवार. बट बिफोर मी ब्रिंग हिम इन इनसाइड, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. हा डिजिरिडू करून इन्स्ट्रुमेंट बनवतो. सो डिजिरिडू म्हणजे काय, एक बांबूचं मोठं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतं. त्यातून एअर ब्लो केली जाते आणि मग त्याच्यातून व्हायब्रेशन्स टाईप ऑफ साऊंड्स निघतात. ठीक आहे, आणि हे साऊंड जेव्हा निघतात अँड इट ऑल्सो साऊंड लाईक अ व्हायब्रेशन, तर ह्याचं ओरिजिन झालं आहे ॲक्च्युली ऑस्ट्रेलियामध्ये अँड दिस वॉज अ ट्रायबल इन्स्ट्रुमेंट. तिकडून हे ओरिजिनेट झालं आहे. बट आपण इतके लकी आहोत की आपल्याला इकडे महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये हे इन्स्ट्रुमेंट एक्सपिरियन्स करता येणार आहे. अँड वाया वन ब्लॉग तुम्हीसुद्धा ह्याच्याबद्दल माहिती आणि तुम्ही ह्याचा एक्सपिरियन्स घेणार आहात. प्लस हा जे व्यक्ती आहे मी तुम्हाला मिळवणार आहे त्याच्याशी, विनीत, हा इन्स्ट्रुमेंट इथे बनवतो. सो यू कॅन ऑल्सो बाय वन फॉर युअर सेल्फ. बट बिफोर दॅट लेट मी इंट्रोड्यूस यू टू विनीत पवार. हाय, कसं आहेस? व्हॉट्सअप, आय एम गुड. सो आज पूर्ण तुझ्या डिजिरिडू बद्दल विचारणार आहे, तुझ्याबद्दल विचारणार आहे मी. प्रश्नावळी होणार आहे का आज? हो, म्हणजे खाऊन पिऊन आलायस ना, आता मी ब्रेक नाही देणार आहे तुला. वाव. सो मला ह्यांच्याबद्दल सांग यार. तीन डिजिरिडू आणलेस तू इथे आणि तुम्ही हे बघू शकता, हे प्रॉपर वूडने बनलेले आहेत, लाईक बांबू राईट. आणि ह्यांना पूर्ण तू ह्याच्यावरती कार्विंग स्वतः केलेलं आहे. मला सांग की तू हे किती वर्षापासून बनवतोयस आणि तुला ह्या इन्स्ट्रुमेंट बद्दल कधी कळालं आणि लाईक कसं होता तुझा जर्नी? आधी तर तू तुझ्याबद्दल सांग, लाईक व्हॉट यू डू अँड तुझ्यापासून आधी स्टार्ट करूया. लाईक आय एम व्हेरी क्युरियस की तू म्हणजे ॲज अ ह्युमन बीइंग हे करण्यासाठी खूप पेशन्सचं काम आहे आणि सध्याच्या फास्ट लिव्हिंगमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अशा पाहिजे असतात. सो टेल मी अबाउट युअर सेल्फ फर्स्ट, की तू म्हणजे कसं तुझं जर्नी आहे आतापर्यंत. हाऊ ओल्ड आर यू बेसिकली अँड व्हॉट्स गोइंग ऑन राईट नाऊ? सो करंटली मी 30 जस्ट आता सप्टेंबरमध्ये झालो आहे. ओके, 30 कम्प्लीट झालं आहे. या सो असं हेवी वाटतंय ते थोडंसं की, बट अगेन इट्स लाईक आय हॅव लिव्ड माय लाईफ टू फुलेस्ट. सो काही वर्ष आधी मी फोटोग्राफी करत होतो, आता पण करतोय. बट त्या टाइमला असं होतं की बस झालेलं की लाईक करतोय काही आपण म्हणजे पैसे मिळतात वगैरे, बट देर इज नथिंग फॉर द लाईफ या फिर मेंटल पीस वगैरे, की भागतोय एवढे पैसे आहेत पण कुठे सुख नाही आहे. लाईक ती एक शांती नाही आहे, जे एक ठेराव हवा असतो आयुष्यात. मग ऑल ऑफ अ सडन एक दिवशी फोटोग्राफी बंद केली आणि मी निघालो डोंगरांमध्ये वगैरे, ते फिरत लेजिट. हां, म्हणजे लाईक एक दिवशी फ्रेंडसोबत ट्रेकला गेलेलो. मग ते एवढं फासवलं, आवडलं की हळूहळू करून ओव्हर द टाइम फोटोग्राफी तर बंदच झाली. मग त्यानंतर 6 वर्ष झाली की फोटोग्राफीला परत कधी हात नव्हता लावला. ते आता लास्ट इयरपासून स्टार्ट केलं. 6 years. येस. बट ह्या 6 वर्षामध्ये मी लाईफ शिकलोय, जगणं शिकलोय. मग तू पूर्ण बेसिक मीन्स वरती राहत होतास, लाईक कसं? बेसिक पण नव्हतं. इट वॉज लाईक की सो मी कर्नाटका वगैरे असं पण फिरून आलो, हिचाईक वगैरे करून. माझ्या खिशात हार्डली 200-300 रुपये असतील. व्हॉट? हां, आणि मी अराउंड 1-2 वीक बाहेर होतो असंच. बस पकडा, ट्रेन पकडा. बस तर नाहीच, बट तर भरपूर लोकांनी मला मध्ये हेल्प केलं, ज्यांच्याकडे मी लिफ्ट वगैरे मागतोय तर देवर लाईक की अरे तू कसं सर्व्हाइव्ह करतो असं विदाऊट पैसे वगैरे. करेक्ट. सो त्यांना ती एवढी भीती भासवली की दे यूज टू पे मी, की लाईक ठेव काहीतरी मग आमच्या भीतीपोटी, की आम्हाला तुझी एवढी काळजी वाटते म्हणून आमच्या मानासाठी तू काहीतरी ठेव. सो असे करून मला भरपूर लोकांनी काय काय द्यायचे. मग त्या हिशोबाने माझी जर्नी अजून स्मूथ व्हायची. मग मी ट्रेन, बसेस वगैरे ऑप्ट करायचो. परत रस्त्यात कधी कोण भेटले की मग कोण बेघर आहे किंवा कोण अशी आहेत, तर त्या टाइमला मी पण बेघरच होतो, एका लावारीसारखं फिरत होतो. बट इट वॉज लाईक फ्रीडम होतं ते. सो असंच आम्ही एक दिवशी ट्रेकला जात होतो आणि फ्रेंडने काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट आणलेलं असं. ओके, अशा सिमिलर टाईप. हां, सो ते डिजिरिडूच होतं. ओके. बट मला ते इन्स्ट्रुमेंटचं नाव वगैरे माहित नव्हतं. सो इट वॉज लाईक ते दिसायला असं लांब इन्स्ट्रुमेंट आहे काहीतरी, बट ते प्लास्टिकचं होतं, PVCचं होतं. ओके. आणि फर्स्ट इन्स्टिंक्ट मध्ये मला वाजवता पण जमलं म्हणून अजून क्युरियोसिटी जमली की अरे वाजवायला. दिस इज वन ऑफ द डिफिकल्ट, लाईक फर्स्ट टाइम मध्ये ना. लहानपणीपासून शंख वगैरे वाजवायचं, तर काइंड ऑफ मेकॅनिझम दोघांचं सिमिलरच आहे की वाजवण्याची प्रोसेस वगैरे. फक्त प्रेशरचं सीन आहे, छोटे मोठे डिफरन्सेस, दॅट्स इट. ओके.
बट असं होतं की मी बांबूस वगैरे मी त्या टाइमला जे 6 वर्ष होते जेव्हा मी फोटोग्राफी हा, सोडलेली हा. मी तेव्हा जंगलामध्ये वगैरे फिरायचो तर तिथून मी वस्तू उचलून आणायचो. हम्म. झाडाची सालं झाली, पानं झाले, सुंदर सुंदर फुलं झाले, हे सगळे आपल्या ह्याच्यात ठेवून द्यायचं पुस्तकांमध्ये वगैरे बांधून हा. प्रेस करून. आणि झाडांच्या सालांचे भरपूर घड्याळ वगैरे असे काय काय बनवलेत. वाव. सो तिथून ती एक आवड निर्माण झालेली की काही ना काय बनवायचं म्हणून. सो तू बेसिकली जेव्हा जंगलात फिरत होतास तुला जे जे वस्तू आवडतात तू लिटरली त्यांना पिक करायचंस. हा लाईक आणि तू आता मला सांगितलंस तू डायरीज वगैरे पण बनवले लाईक त्यांचं कलेक्ट झाडाच्या करून. सालांपासून. आणि हे तू स्वतःच केलंस की युट्यूबचं हेल्प घेऊन या कसं YouTube डिस्कवर नाही केलंस लाईक काय बट रादर केलंस? युट्यूबवर मला समजलं की हे असं काही बनवतात लोक. अच्छा मला वाईल यू वर मेकिंग यू वर ऑलरेडी मेकिंग. नाही सो डायरीजचं ते एक वेगळी जर्नी आहे. सो मला इको डाईंग करून एक कुठून तरी समजलेलं आहे ज्यात पानांची इम्प्रिंट्स आपण कापडावर किंवा पेजेसवरती घेऊ शकतो. फक्त एक छोटीशी बॉइलिंग प्रोसेस असते त्याच्याने. म्हणजे जे लीफ वरती स्ट्रक्चर्स असतात त्यांचे जे वेन्स असतात. सो ते डायरेक्ट छापून येतात पानांवर. सो तुझा फ्रेंड जेव्हा हा इन्स्ट्रुमेंट घेऊन आलेला तू ट्रेकवर होतास दॅट वॉज युअर फर्स्ट टाइम इंटरॅक्शन विथ दिस. येस. आणि मग तिथून तुला क्युरिओसिटी आली की डिजिरिडू हे असतं काय. आणि मग तिथून तुला असं आतमधून वाटलं की मी हे बनवायला ट्राय केलं पाहिजे. लाईक माझं असं होतं की मी बांबूस कोणत्या तरी वेगळ्या रिझनसाठी घेऊन गेलेलो की डायरीज वगैरे बनवायचं असं म्हणून. आणि तो हॉलो बांबू होता ऑलरेडी. सो माझं असं होतं की आपण ह्याला पूर्ण लाईक त्याच्या गाठ असतात आतमध्ये त्या फोडून आपण ट्राय करून बघूया की ते कसं वाजतं. ओके. आणि अच्छा म्हणजे जे बांबूला मध्ये मध्ये असतात ते क्लोज असतात म्हणजे आतमधल्या साईडला. येस येस. ओके. सो ते सळीने वगैरे पाईपने असं फोडायला लागतं आणि आतून क्लीन करून वगैरे घासून जेव्हा आपण घेतो तर ते एक पाईपच बनतो तो लाईक PVC पाईपच झालाय तो इन अ वे. मी ते साईड दाखवते सो दॅट दे कुड सी लाईट मे बी ऑन द अदर साईड. वाव. सो स्टार्टिंगला मी जे बनवायचो स्टार्टिंगला भरपूर एक्सपेरिमेंट्स वगैरे काय झाले. सो त्यात माउथपीसचं मला एक समजलं नव्हतं. स्टार्टिंगला माउथपीस असं होतं की इथे बीजवॅक्स लावतात भरपूर लोक. अच्छा. हे वाला ऍक्च्युली आपण दुसरा डिश घेईल. सो वी कॅन शो देम काढून ऍक्च्युली की हे असं दिसतं. सो इथे ऍक्च्युली हे माउथ याचं ओपनिंग खूप मोठं आहे. सो लोक हे बीजवॅक्सनी त्याचं ओपनिंग छोटं करतात. पण बीजवॅक्स ओव्हर द टाइम कसं तोंड लागतं, घाण होतं वगैरे. येस वितळत नाही बट घाण होतं. हायजीन पर्पसेस पण आहे आणि केस वगैरे लागतात भरपूर वेळ आणि ते तसंच राहतं आणि इट्स व्हेरी अगली. हा तर ते सारखं तारपा वाला थिंग वी विल शो देम व्हॉट इज तारपा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. येस. सो भरपूर वेळा एक्सपेरिमेंट्स केले वेगळे. हे तू ह्याच्यासाठी प्रॉपर बनवलेस लाईक. हा हे मी टीक वूड पासून कार्व केलंय. सो दिस इज बॅम्बू अँड दिस इज टीक वूड. येस. हे असं पूर्ण क्लोजर आहे आणि मग हे तू ह्याच्यावरती बसवतो. येस. सो हे ह्याच्यात जातं आणि हे फिक्स. आता ते लास्ट टाइम काही चेंजेस करायला म्हणून ते काढलंय तर हे बीजवॅक्सनेच आम्ही पेस्ट करतो. ओके. द क्लोजर. हा ह्याला कधीच फिक्स पॅक नाही करत फेविक्विक किंवा काही ग्लू हार्ड बॉन्ड यूज करून. वी कॅन ओपन अँड देन. येस क्लीन वगैरे करायचं असेल. सो आयुष्यात असं आहे की कमिटमेंट आवडत नाही काहीच गोष्टीत. जेवढं तरी डिटॅचेबल राहतील गोष्टी जेवढं आपण असेंबल करू शकतो तेवढं मला असं कन्व्हिनियंट वाटतं. विनीत मला सांग तुझ्याकडे रॉ बांबूज असतील का हे बघण्यासाठी बिकॉज दिस आर लाईक मेड वन. तू ह्यांना कलर करून ह्याच्यावरती कारेगारी केलेली आहेस. राईट. सो ते असतील तर आपण बघूया ते. Sure. आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा बघायला आवडतील लाईक व्हॉट इज रॉ बिफोर अँड आफ्टर. सो वी हॅव सीन द आफ्टर, वी हॅव लिसन टू द आफ्टर. ना आता बघूया की रॉ कसं असतं. लेट्स गो. मी ठीक आहे. काही बांबूजवर काम करतोय सो आपण ते बघू. चलो. सो विनय तू सांगत होतेस हे रॉ बांबू आहे हे जे तू यूज करतोस. मग ह्याच्यावरती आता काही प्रोसेसिंग केलंस तू? सो ह्यांना मी सोक करतो पाण्यामध्ये काही सोल्युशन्स टाकून. ओके. 2 पावडर्स असतात तर त्यांना त्यात सोक करतो लाईक अराउंड 2 वीक पर्यंत वगैरे. अँड दिस इज युअर इन्स्ट्रुमेंट फॉर सोकिंग. येस. मग हे काय असतं ह्याच्याबद्दल हे PVC चे पाईप्स आहेत नॉर्मल. सो हो म्हणजे इथून ब्लँक आहेत. हा हे हॉलो हे मी जस्ट टाकीसारखं यूज करतो त्यांना. हो म्हणजे ह्याला मला उलटा करायला हेल्प कर. येस. सो मध्ये बांबू जातात, पाणी जातं. आवाज पण कसा. येस पण व्हॅक्यूम. सो ह्याच्यात हे जे बांबूज आहेत विथ दॅट सोल्युशन अँड वॉटर गेट स्टोर्ड इनटू दिस. राईट. आणि मग किती 2 weeks. येस.
आणि मग ह्यांचं असं काही सीझन असतो की पावसानंतरच चालू करायचं किंवा आधी वगैरे? युजली आम्ही प्रिफर करतो पावसानंतर, कारण ऊन वगैरे नसतं, थोडं गरमी नसते, तर सुकण्यासाठी टाइम लागतो. हे प्रोसेस झाल्यानंतर ते बांबू सुकले पाहिजे, थोडेसे त्यातला ओलावा गेला पाहिजे. ओके. आणि ते प्रॉपर जर सुकले नाही आणि त्याच्यावर काम केलं किंवा फ्रिक्वेन्सी थोडी चेंज होते जेव्हा ते सुकतात. ओके. हा, सो मला सुकताना ह्याच्यात कधी होल कधी नाही दिसत आहे. हा वाकडे आहे की ह्याच्यात नाही बनवायचं नाही बाकी आहे? ह्याच्यात होल आहे, बट ते आतमध्ये ते बेंडला आहे, सो दिसणार नाही. आणि हे सुकण्याच्या प्रोसेसमध्ये कधी कधी हे असे क्रॅक होतात. ओ, सो वी कॅन यूज दिस. येस, सो हे नाही यूज होणार. So ह्यात सी दिस. हे सुकल्यानंतर हा क्रॅक झालाय, तर हा यूज नाही होऊ शकत. सो दिस इज गॉन वेस्ट नाव. इव्हन तो वाला वेस्ट झालाय. ओ, सेम क्रॅक. येस, कारण त्याला जेव्हा आम्ही These are discarded. सो आम्ही जेव्हा पण बनवायला घेतो तेव्हा 3-4 एकत्र घेतो, 5-6 एकत्र घेतो बनवायला. ओके. एक्सपेरिमेंट्स होतात सोबत, काय काय आहेत. सो आता मोस्टली हे 2 आहेत ज्याच्यात मला वाटतंय की नेक्स्ट आता चालू होणार आहे काम. ओके. सो ह्यांना तू सोक केल्यानंतर हे त्यांना तासले? 2 वीक सोक केले, त्याच्यानंतर त्यांना आता 4 दिवस बाहेर ठेवले सुकत शेडमध्ये. ओके. आता त्यांना उद्यापासून त्यांचं काम चालू होणार. ही स्किन त्याची वरची नाईफने घासून काढणार आहे पूर्ण. ते घासून झाल्यावर मग ते अजून परत ड्राय होणार थोडंसं. वरची स्किन निघाल्यावर आतलं भरपूर मॉइश्चर निघणार. मग त्यांना फ्लेम टॉर्चनी बर्न वगैरे होत होत होत. आणि मला दाखव हे आतमधले रिंग्स कसे हे होतात. तू बोललास तासतोस, तर त्यांना कसं होतं? बिकॉज आय कॅन्ट सी, द होल इज व्हेरी छोटू इनसाइड. जर मी ह्याला असं भरती केलं तर ह्याच्यात आता होल नाही आहे, जसं आपण मध्ये बघितलं. येस. तर ह्याच्यामध्ये तू कसं होल करतोस? लाईक युजिंग व्हॉट यू मेक दोज होल्स? हे आता तुम्ही बघू शकता, ही गाठ असते अशी. ओ, सो दिस इज द ही गाठ आहे त्याची. स्टेम जे लाइनिंगला आहे. येस, ओके. तो ही गाठ असते, ही फोडतो. आणि मग नंतर हे सध्या तर पाणी फक्त आपल्याला पास करायचं होतं पूर्ण याच्यात, म्हणून एवढंच होल आहे. नॅचरली एवढाच होल नाही, नॅचरली नाही, हे सळीने केलेला होल आहे. आणि मग त्यांना सोक केलंस तू? येस, कारण मग हे इथे ब्लॉक्स असतात, हे पॅक आहे पूर्ण. आतमध्ये हवा वगैरे काहीच नाही, आत व्हॅक्युम आहे. ओ. सो पूर्ण आपल्याला ओपन करायला ते नोट्स ओपन करायचे. मग तू तेव्हा जाऊन ते ह्याच्यामध्ये pipe होल सारखं करून त्यानंतर ह्यांना सोक करतोस पाण्यात? येस. सो आता हे होल पूर्ण क्लीन होणार आहे, अजून वाईड मग हे होणार असं दिसणार? बऱ्यापैकी. हा, असं रादर. येस, ऑलमोस्ट. So बट this ही to मधली this. साईड आहे ऍक्च्युली, सो ही कमी जाड असते. म्हणजे बांबूच्या एकदम मधोमध असते ती. हा हा. अच्छा, हे जे नॉट्सच्या मधोमध आहे. सो हे नोड आहे. ओके. दिस आणि वन. हे नोडला इथे असतं. हे जी फ्रिक्वेन्सी एमिट करतात, सो बेसिकली ह्याची फ्रिक्वेन्सी डिपेंड करते त्याच्या लेंथवर. जशी त्याची लेंथ छोटी होत जाते त्याची फ्रिक्वेन्सी वाढते. ओ. आणि जेवढी त्याची लेंथ मोठी आणि थिकनेस जेवढं ते वाईड होतं तशी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त होत जाते. सो ते अजून स्लो व्हायब्रेशन्स असतात. म्हणजे बेस वाला साऊंड जास्त असतं? येस. लाईक हा, हाय पिच वाले नाही, लो वाले. जे हाय फ्रिक्वेन्सी असतात त्यात थोडं ड्रोन वाला साऊंड जास्त असतं. लाईक की नोट्स हाय की असणार? नोट्स हाय असतं एकदम. येस. ओके. ते थोडे शार्प नोट्स असतात. सो तू बोलशील जर ह्याची साईज अजून अजून मोठी होत गेली, सो दिस विल बी लाईक द बेस साऊंड टुवर्ड्स तसे वाले नोट्स येणार. आणि जेवढं हे छोटं आहे तेवढं हाय पिच नोट्स वाले साऊंड येणार. हाय फ्रिक्वेन्सी. ओके. सो माझं मी जेव्हा हे वाजवत होती दिस इन्स्ट्रुमेंट, तर माझं ब्रीद ॲक्च्युली जात होतं. बट वॉट आय फेल्ट वॉज लाईक हे जे व्हायब्रेशन्स निघत आहेत ना, आय वॉज एबल टू फील दॅट इन माय हेड. अँड इवन वाईल वी डू मेडिटेशन, ओम जेव्हा आपण म करतो आणि लास्टला इवन ते भ्रामरी जेव्हा आपण करतो, द इम्पॉर्टन्स ऑफ इट इज हमिंग. इट्स लाईक आणि ते करणं विथ ब्रीदिंग. अँड हिअर ऑल्सो आय एम ब्रीदिंग, दो आय डोंट नो वॉट इज दी सर्क्युलर ब्रीदिंग येट, बिकॉज हे मी फर्स्ट टाइम ट्राय केलं थँक्स टू विनीत ॲक्च्युली. त्याच्यामुळे मला हे ट्राय करता आलं आहे. आणि हे जे व्हायब्रेशन्स मला फील होत आहेत आणि मला ते ॲक्च्युली इवन दो सर्क्युलर ब्रीदिंग करता येत नाही आहे, बट हे जे व्हायब्रेशन्स आय वॉज फीलिंग सो
काम, लाईक सो काम. अँड सर्क्युलर ब्रिदिंग आलं तर माझं लंग कॅपॅसिटी अँड ब्रिदिंग वूड ऑल्सो लाईक इन्क्रीज. वाव. सो दिस इज जस्ट नॉट द लाईक अ इन्स्ट्रुमेंट, मॅजिकल इन्स्ट्रुमेंट वाटतंय मला तर हे. वाव. तू अजून ह्याच्याबद्दल काय सांगशील, लाईक ह्याचं तू एक्सपिरियन्स केलं, बिकॉज ॲज अ आर्टिस्ट यू प्ले दिस, राईट. आणि मी ॲज अ लर्नर, इफ आय वॉन्ट टू लर्न दिस, तर सर्क्युलर ब्रिदिंगबद्दल काय बोलशील आणि अजून काय ह्याचे बेनिफिट्स आहेत? बिकॉज मला असं वाटतंय, मी जेव्हा ह्याला वाजवताना मी ट्राय केलं तेव्हा आय फेल दी व्हायब्रेशन, हे बाहेर जात आहेत, बट आय कुड फील दॅट इन माय बॉडी, एस्पेशली इन द ब्रेन अँड लाईक येस. आणि ते अजून म्हणजे मी काम होत चालली ह्याच्यासोबत, like that thoughtless होत चाललेलं काइंड ऑफ अ थिंग, लाईक आय एम जस्ट इन टू दिस वाला व्हायब्रेशन्स मध्ये. वाव. अँड इवन जेव्हा तू वाजवलेलंस, वेन आय वॉज लिस्निंग टू युअर दिस थिंग, इट वॉज सो कामिंग. लाईक इवन तू वाजवत बसशील, आय डोंट नो हाफ एन आवर तू वाजवशील की नाही, बट आय कुड ॲक्च्युअली लिसन. आय जस्ट हॅव टू सिट अँड डोळे बंद करून आय कॅन ऑल्सो फील द व्हायब्रेशन विच यू आर प्लेइंग. वाव. अजून मग ह्याचे बेनिफिट्स वाईज तू सांगितलंस तसं फ्रिक्वेन्सी असते. सो प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आपण ट्यून करू शकतो त्याच्या लेंथच्या हिशोबाने, जी फ्रिक्वेन्सी पाहिजे. प्रत्येक फ्रिक्वेन्सी आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट सोबत जुडलेली आहे, प्रत्येक इमोशन सोबत जुडलेली आहे. ओके. सो कोणाला जर स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर काम करायचं असेल किंवा स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीची हिलिंग हवी असेल, त्याला स्पेसिफिक रिजन, कोणत्या रिजनसाठी बॉडीच्या, किंवा मग झालं आपलं इमोशन झालं कोणतं, तर त्यासाठी ते एका स्पेसिफिक ट्यून्ड इन्स्ट्रुमेंटवर ते लोक हील होऊ शकतात. परत जेव्हा आपण हे प्ले करतो, सो तेव्हा प्राणायाम होतो, जेव्हा आपण सर्क्युलर ब्रीदिंग करतो. सो त्या प्रोसेसमध्ये असं आहे की तोंडाने श्वास जात असतानाच आपण नाकातून श्वास घेतोय. ते एक सायकल असते, म्हणून त्याला आपण सर्क्युलर ब्रीदिंग बोलतो. वेट अ सेकंड, व्हॉट यू आर सेइंग की जेव्हा मी श्वास घेते, ॲट दॅट सेम मोमेंट मी हे श्वास सोडते सुद्धा. येस. सो ऍक्च्युली तू श्वास सोडत असताना तू घेतेस. ओके. थोडं असं गेलंय, असं नाही जाते. सो आपण कंटिन्युअस श्वास घेत नाही राहते, बट त्या एका इन्स्टंटसाठी जेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे, त्या मोमेंटला आपण गालात हवा भरून ठेवतो. आणि दॅट टाइम वी आर नॉट ब्लोईंग इट फ्रॉम आवर लंग्स, वी आर ब्लोईंग इट फ्रॉम आवर चिक्स, मसल्सनी. जी आपण गालांमध्ये हवा भरून ठेवली, ती ह्या चिक्सच्या मसलने आपण जबरदस्ती पुश करतोय. अच्छा, म्हणजे गालांमध्ये हवा आहे ती मी बाहेर काढते, अँड फ्रॉम नोज आय एम युजिंग माय लंग कॅपॅसिटी टू ब्रीथ. त्या टाइमला, कारण एक टाइमला लंग्स आपले ब्लो आणि इनहेल नाही करू शकत. करेक्ट. सो ब्लो करण्याचा जो पार्ट आहे तो आपण चिक्सवर सोडलाय त्या टाइमिंग साठी. तो एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड जेव्हा आपल्याला इनहेल करायचं आहे. ओके. काम डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं. येस. सो त्या मोमेंटसाठी वी जस्ट ब्लो इट फ्रॉम आवर चिक्स मसल यूज करून आपण फक्त पुश करतो हवा बाहेर, आणि त्या एका इन्स्टंट्समध्ये नाकातून श्वास घेतो असं. वाव. म्हणजे जे लंग्स कॅपॅसिटी इम्प्रूव्हमेंटचं तू सांगतेस, म्हणजे द स्टोरिंग वन. येस. की तितकं दीर्घ आपण श्वास घेऊन मग ते, आणि इवन एक्झिलेशन करताना पण इट इज व्हेरी स्लोली एक्झेल करते आपण, असं एकदम पण फुल हवा मग जोरात आवाज येतो. इट्स लाईक एकदम सॉफ्टली ठेवून एक्झिलेशन होते. सो इट्स लिटल बिट ऑफ इनहेलेशन आणि मोर ऑफ एक्झिलेशन. दॅट व्हॉट वी ऑल्सो डू इन प्राणायामा. सो लाईक आपण स्लोली लॉंग ड्युरेशन पर्यंत एक्झेल करतोय, आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी आपण त्या तेवढ्या टाइम मध्ये आपल्याला जेवढी ब्रीथ लागणार आहे ती 1 सेकंड मध्ये आपण इनहेल करतो असं. वाव. सो इट्स लाईक कपालभातीमध्ये पण आपण तेच करतो युजली. एक्झिलेशन. मला सांग, हे तू कस्टमाइज करून देतो स्वतः बनवून, राईट? मग ह्यांचं इन जनरल तुला बनवण्याचे किती दिवस लागतात? सो प्रोसेसिंगचं सीन असं आहे की त्याला घासून वगैरे अराउंड 2-3 दिवसामध्ये रेडी होतं. ओके. लाईक त्याला आतमधून आम्ही बी वॅक्स लावतो, बाहेरून बी वॅक्स लावतो त्याला पूर्ण. बी वॅक्स सोबत काही ऑइल्स मिक्स असतात. सो जर तुला कोणी ऑर्डर दिलं तर तू किती दिवसात हे रेडी करू शकतोस? जर माझ्याकडे सोक केलेले आधीपासून असतील तर त्यांना ते 2 वीकच्या आत मिळेल. 2 वीक्सच्या आतमध्ये. ओके. आणि कार्विंग मध्ये मेन टाइम लागतो. सो ह्या इन्स्ट्रुमेंटला कार्व करायला अराउंड 72 आवर्स लागलेत. 72 आवर्स, लाईक पूर्णपैकी ऑल ऑफ दिस. येस. आणि तू ह्याच्यामध्ये एक लोगो सुद्धा बनवलेला आहेस इथे. दिस इज युअर ओन कबाडखानाचा लोगो. कबाडखानाचा लोगो आहे तो. ओके. सो द बेसिक वर्जन स्टार्ट्स विथ, ॲज यू मेन्शन, 8,000 पासून. 8,000 पासून. ओके. अँड तसं मग कस्टमायझेशन आणि स्केल फ्रिक्वेन्सी जर अपग्रेड वगैरे करायचं असेल, स्केल फ्रिक्वेन्सी पण नाही, लाईक
रादर स्केल फ्रिक्वेन्सी होऊन जाते, बट लेंथ मेन इम्पॉर्टंट म्हणजे ते लेंथमध्ये कन्सिडर करतो. ओके, बिकॉज वर्क वाईज मग ते तेवढं वाढतं. वर्क वाईज ते इझी पडतं लेंथ वाईज कॅल्क्युलेट करायला. स्केल वाईज काही यांचं थिकनेस वगैरे कमी जास्त असतं. सो ऑलमोस्ट 2 weeks जर हम्म, सोक हम्म, केलेले हम्म. बांबूस असतील तर. Yes, आणि yes, जर yes. सोकिंग प्रोसेस करायचं असेल तर इट विल टेक हाऊ मेनी? अनदर 2 weeks Another to 2 like weeks. 20 days. So almost a month for whole start to end process, right Yes, from bending yes. the bamboo till हे end process पर्यंत. आणि जर ह्याच्याकडे ऑलरेडी सोक बांबूस आहे, इफ यू आर लकी, सो 2 weeks मध्ये हे बनून जाणार बेसिकली. येस. असं पुढे मागे का? माणूस आहे हा. ओ हे बघ, लीफ पण आहे ही ती झाडाची याच्यामध्ये. पानं मी जमा करायचो ते. Oh, wow. अशा- आणि तू हे स्वतः बनवलेस पूर्ण पुस्तक? हो हे बांबू आहे. हे बांबू आहेत. सो मी बांबूचे पट्टे ह्यासाठी आणायचो, त्यासाठी आणता हे डिजिटो बनलंय चुकून. हे पण चुकूनच झालंय. सगळ्याच गोष्टी चुकूनच होत असतात. हा, वही तो लाईफ आहे. हा, पण चुका करण्यासाठी गेलं पाहिजे. नवीन चुका करायला पाहिजेत. हे पूर्णपैकी ट्रिप्स आहेत. हो वाव. हे ते लीफ आहे ज्याच्याबद्दल तो सांगत होता इम्प्रिंट करायचं, बट मे बी हे तू आता स्टिक हे केलेलं पेस्ट केलेलं आहे. हो वाव. इम्प्रिंट ते मी पेजेस साठी आणि हे करायचो. कसं बनवलंस? हे क्लॉथ पेस्ट केलंय का कार्ड पेपरवर, कार्डबोर्डवर. ओके. आणि तू स्टिच केलेस? नाही, स्टिच नाही केले. ती स्टिच वाली फिलिंग येते तशी. हा. ते पेस्टच केलंय मी. आणि दिस यू हॅव स्टिच द दिस पेजेस? इज बाइंडिंग. येस. सो इथे बाइंडिंग आहे. ह्याची बाइंडिंग थोडी वेगळी एक्सपेरिमेंटलच होतं. सो हे जे पेजेस आहेत आतले ते मी पहिले ह्या बांबूजना बाइंड केलेस आणि नंतर ते बांबूज एकत्र बाइंड केलेत ते स्टिक्स. वाव. आणि हे पेजेस तू स्वतः बनवलेस? पेजेस बाय केलेत तसे, बट त्यांना डाय मी केले. Oh. सो हे असं प्रत्येक बुक मध्ये काही ना काही मिळणार. पानं, झाडं वगैरे. सो जर मला हे असं काहीतरी बनवून पाहिजे असेल तर हे पण तू बनवून देऊ शकतोस? येस. वाव. सो डायरीज अराउंड स्टार्ट होतात 1500-2000 पासून, डिपेंडिंग ते पण कसे आहेत, काय आहेत या. कारण त्यांना पण बनायला प्रत्येक डायरीला एक वीक जातो. अँड दॅट टू ऑल्सो कस्टमायझेबल, म्हणजे मला जसं पाहिजे, तुला काय जर करायचं काही असेल. ऍड करायचं असेल किंवा तू जर आयडिया जरी सांगितली तर मी माझ्या वे मध्ये तुला त्यात करून देऊ शकतो. कलाकार अपने पास. आणि ह्याच्यानंतर मी तुझा इंस्टाग्राम चेकआउट केला. बाय द वे तुझा इंस्टाग्राम हँडल सांग आहे ना? कबाडखाना इट इज. ओ, कबाडखाना. व्हॉट यू रेड हिअर. कबाडखाना. यू हॅव टू जस्ट डू द इंस्टाग्राम थिंग. आपण ह्याचे लिंक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटतील, जरूर जाऊन चेक करा. बाय द वे सो मी तुझ्या कबाडखाना पेजवरती बघितलं तू ऑर्नमेंट सुद्धा बनवतोस. येस. सो ज्वेलरीमध्ये पण मला आवड होती आणि सो बेसिकली ते स्टार्ट असं झालेलं की ट्रेक्सपासूनच. ट्रेक्सला जायचं, तिथे दगड वगैरे, क्रिस्टल, स्फटिक मणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला. उचलून आणायचं घरी. प्रत्येक वेळी जाऊन 7-8 किलो वगैरे वजन असायचं असतं खांद्यावर रिटर्न येताना. सो त्या गोष्टी जमा होत मग असं झालं की काय करायचं त्यांचं म्हणून. मग त्यांचं ज्वेलरी बनवायला वगैरे चालू केलं. सो म्हणजे कस्टमायझेशनचा अड्डा आहे फुल. कस्टमाइज Like everything you need, you could customize it, right? And you have your own designs as well. And मोस्टली आय ट्राय टू लाईक कोणत्या do my own मटेरियल मध्ये तुझे ज्वेलरीज ब्रास आणि कॉपर मध्ये मी बनवतो युजली, बट सध्या असं झालं की सिल्वर मध्ये पण मला एक्सपेरिमेंट करायचं थोडं. ओके. सो मोर युनिक आयटम्स आर गोइंग टू पॉप आउट. येस. सो मोस्टली अँटिक आणि विंटेज स्टाईलच असतं. By the way, we would also like you to give them your number so that they can contact you. Okay, so my number is 8291-799-686. वाव. सो आता तुमच्याकडे त्याचा नंबर देखील आहे, इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे, जाऊन चेकआउट करा, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर यू वॉन्ट टू सी मोर डिजिटल किंवा तुम्हाला ट्राय करायचं असेल. ॲक्च्युली वी कॅन ऑल्सो कीप अ वर्कशॉप काइंड ऑफ अ थिंग फॉर पीपल मे बी इन फ्युचर. तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर जरूर कमेंट करा या व्हिडिओवरती आणि वन ब्लॉगला सबस्क्राईब करा, कारण की असे खतरनाक व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. थँक्यू.